आज आपण पाहणार आहोत नफा तोटा भाग 2। शेकडा नफा बरोबर नफा गुणिले 100 भागिले खरेदी। शेकडा तोटा बरोबर तोटा गुणिले 100 भागिले खरेदी। शेकडा नफा दिला असता विक्री काढणे। विक्री बरोबर खरेदी किंमत गुणिले कंसात 100 अधिक शेकडा नफा भागिले 100। शेकडा तोटा दिला असता विक्री काढणे। विक्री बरोबर खरेदी किंमत गुणिले कंसात 100 वजा शेकडा तोटा भागिले 100। शेकडा नफा दिला असता खरेदी काढणे। खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत गुणिले 100 भागिले 100 अधिक शेकडा नफा। शेकडा तोटा दिला असता खरेदी काढणे। खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत गुणिले 100 भागिले 100 वजा शेकडा तोटा। एक सीलिंग फॅन 750 रुपयास खरेदी करून 18% नफ्याने विकला तर विक्री किंमत किती? हा प्रश्न 2007च्या परीक्षेमध्ये आलेला आहे। खरेदी किंमत आहे 750 रुपये। शेकडा नफा 18%। आपल्याला विक्री किंमत काढायची आहे। शेकडा नफा दिला असता विक्री काढणे बरोबर खरेदी किंमत गुणिले कंसात 100 अधिक शेकडा नफा भागिले 100। विक्री काढण्यासाठी हे आपल्याला सूत्र इथे वापरावं लागेल। या सूत्रामध्ये आपण आता किमती ठेवूयात। कंसातली क्रिया अगोदर करायची, जसे 100 अधिक 18 म्हणजेच 118 गुणिले 750 भागिले 100 बरोबर 885। म्हणजेच विक्री किंमत आहे 885 रुपये। एक वस्तू 160 रुपयाला विकल्यामुळे 40 रुपयाची हानी होते तर शेकडा हानी किती? हानी म्हणजेच तोटा। एक वस्तू 160 रुपयाला विकल्यामुळे 40 रुपयांचा तोटा होतो तर आपल्याला शेकडा तोटा काढायचा आहे। विक्री किंमत 160 रुपये, तोटा 40, तर शेकडा तोटा काढायचा आहे। शेकडा तोटा बरोबर तोटा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत। इथे आपल्याला सूत्रामध्ये खरेदी किंमत लिहावी लागेल, परंतु आपल्याला खरेदी किंमत दिलेली नाही। अगोदर आपण खरेदी किंमत काढूया। खरेदी बरोबर विक्री अधिक तोटा। सूत्रामध्ये किमती ठेवून यांची बेरीज केली असता खरेदी किंमत आहे 200 रुपये। ती आपण इकडच्या सूत्रामध्ये ठेवूयात। सूत्रांमध्ये किमती ठेवून उत्तर आले 20 रुपये। म्हणजेच शेकडा हानी 20। 18% सूट दिल्यास वॉशिंग मशीनची किंमत 13,489 रुपये होते तर मशीनची छापील किंमत किती? इथे एक वॉशिंग मशीन आहे आणि मशीनच्या किमतीवर 18% सूट दिल्यास तिची किंमत 13,489 रुपये होते
तर आपल्याला मशीनची छापील किंमत काढायची आहे, म्हणजे सूट देण्यापूर्वीची किंमत आपल्याला काढायची आहे. समजा 100 रुपये छापील किंमत आहे. मग आपल्याला छापील किंमत दिलेली नाही म्हणून आपण ती 100 रुपये मानूया. सूट 18% असताना वस्तू किंमत 82 रुपये होते. 100 रुपयाची पूर्ण वस्तू आहे आणि त्यावर 18% सूट जर आपण मानली तर वस्तूची किंमत होईल 82 रुपये. वस्तूची किंमत 100 रुपये आणि सूट दिल्यावर ती होईल 82 रुपये. त्याचप्रमाणे आपल्याला वस्तूची किंमत काढायची आहे, छापील किंमत, आणि सूट देऊन ती किंमत होते 13,489 रुपये. मग ते अशा पद्धतीने लिहून घेऊयात. आता यांचा तिरपा गुणाकार म्हणजे x गुणिले 82 बरोबर 13,489 गुणिले 100. x ची किंमत काढायची आहे, त्यामुळे x सोबत 82 हे गुणिले आहेत. ते बरोबरच्या चिन्हाच्या उजव्या बाजूला जाताना त्याचे चिन्ह बदलून ते भागिले होतील आणि त्यांची क्रिया करून x आले 16,450 रुपये. मग x हे काय घेतलं होतं आपण, तर x म्हणजे वस्तूची छापील किंमत, म्हणून वस्तूची छापील किंमत आहे 16,450 रुपये. 1,200 रुपयाची सायकल 1,500 रुपयाला विकली तर शेकडा नफा किती? इथे आपल्याला खरेदी किंमत दिलेली आहे 1,200, विक्री किंमत 1,500 आणि शेकडा नफा काढायचा आहे. शेकडा नफा बरोबर नफा गुणिले 100 भागिले खरेदी. या सूत्रामध्ये आपल्याला नफा लिहावा लागेल. शेकडा नफा काढण्यासाठी अगोदर नफा लिहावा लागेल, परंतु नफा दिलेला नाही म्हणून नफा अगोदर काढून घेऊया. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. सूत्रामध्ये किंमती ठेवून यांची वजाबाकी केली असता नफा आहे 300 रुपये. हे 300 रुपये आपण या सूत्रामध्ये ठेवूयात. 300 गुणिले 100 भागिले 1,200. हे शून्य कटले आणि यांची गणिती क्रिया करून उत्तर येईल 25. म्हणजेच शेकडा नफा बरोबर 25. चंद्रकांतने एक घर 2 लाख रुपयाने खरेदी करून त्याच्या दुरुस्तीवर 5,000 रुपये खर्च केले. 20% नफा घेण्यासाठी त्यास तो कितीला विकावा लागेल? खरेदी किंमत. चंद्रकांतने एक घर घेतलेले आहे 2 लाख रुपयाला आणि त्या घराच्या दुरुस्तीवर 5,000 रुपये खर्च केले. मग खरेदी किंमत म्हणजे ते घर जेवढ्या रकमेला घेतले ती रक्कम अधिक दुरुस्तीचा खर्च, म्हणजेच त्या घराची खरेदी किंमत आहे 2,05,000 रुपये. हे दोन्ही मिळून त्यांची खरेदी किंमत होते आणि नफा आहे 20%. तर विक्री किंमत आपल्याला विचारली आहे. शेकडा नफा दिला असता विक्री काढणे बरोबर खरेदी किंमत गुणिले कंसात 100 अधिक शेकडा नफा भागिले 100. या सूत्रामध्ये आपण किमती ठेवून घेऊ. 100 अधिक 20 हा कंस अगोदर सोडवावा लागेल. ते होतील 120 आणि यांचे उत्तर येईल 2,46,000. हे 2,46,000 म्हणजेच
घराची विक्री किंमत। यामध्ये जेवढे सूत्र आलेले आहेत ते सूत्र जर तुम्ही पाठांतर केले, एकदम मुखपाठ केले, तर तुम्हाला हे गणित सोडवण्यासाठी खूप इझी जाईल।